पाहतो यामध्ये भाजप 80, जेडीयू 83, एलजेपी 22 तर आरजेडी 33, काँग्रेस 6 आणि डाव्या पक्षांना 7 जागा मिळालेल्या आहेत। एकतर्फी निकाल लागेल असं चित्र सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। भाजपने गेल्या वेळेसारख्या आपल्या जागा राखल्यात, मात्र जेडीयूने मात्र मोठी मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे। एक नितीश कुमार त्यांच्या पक्षासाठी आणि त्यांच्या मतदारांसाठी सुद्धा एक इमोशनल लढाई होती ही, आणि त्यामध्ये नितीश कुमार जिंकलेले पाहायला मिळत आहेत। सध्याची आकडेवारी एनडीएच्या वाट्याला भाजप 80, जेडीयू 83 तर एलजेपी 22 आणि आघाडीचं चित्र जर पाहिलं तर काँग्रेस 6 आणि आरजेडी 33। तर महाराष्ट्रातल्या निकालानं जसा धक्का लोकांनाही बसला होता तसाच धक्का या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो। एनडीए 89 आणि महाआघाडी 47 जागांवर। महाराष्ट्र विधानसभेसारखेच बिहार विधानसभेत देखील निकाल पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 49 वर आणि बिहारमध्ये 48 वर, एवढाच काय तो फरक यामध्ये आहे। तर महाराष्ट्र विधानसभेसारखेच आकडे सध्या स्क्रीनवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बिहार विधानसभेचा निकाल पूर्णतः एनडीएच्या बाजूने। जेडीयूने 101 जागा लढलेल्या होत्या, त्यापैकी 83 जागी आघाडी घेतलेली आहे। तर भाजपने देखील 101 जागा लढल्या होत्या, भाजप देखील 80 जागी आघाडीवर आहे। तर आरजेडीला मात्र मोठा फटका बसलेला दिसतो। 143 जागा लढल्या होत्या, मात्र आता आरजेडी फक्त 33 जागी आघाडीवर आहे। त्या ठिकाणी एनडीए 189 आणि महाआघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस आरजेडी यांचा सगळ्यात मोठा धुवा या ठिकाणी। महाराष्ट्रासारखे मोठे आकडे या ठिकाणी एनडीएला, फरक एवढाच होता की इथे महायुती होती आणि इथे एनडीए आहे, तर इथे महाआघाडी आहे, तर इथे महाविकास आघाडी होती। तर इथे आपण पाहतो की आकडे पूर्णतः महाराष्ट्र विधानसभेसारखेच पाहायला मिळत आहेत। बिहारमध्ये विरोधी पक्षनेता देखील आता होऊ शकणार नाही, इतका मोठा फटका आरजेडी आणि काँग्रेसला या ठिकाणी बसलेला आहे। 20 वर्षानंतर नितीश कुमार यांच्या विरोधातलं वातावरण असेल, अँटी इन्कमन्सीचा फरक पडला असेल, किंवा मग एसआयआरचा मुद्दा आहे, तसंच मतचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी या ठिकाणी हाती घेतलेला होता। या सगळ्याचा कुठलाच परिणाम हा बिहारमध्ये झालेला दिसत नाही। पुन्हा आकडे हे एनडीएच्या बाजूने पाहायला मिळत आहेत। जेडीयूच्या या कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जेव्हा आपण मगाशी विचारलं की मुख्यमंत्री आता नितीश कुमारच होणार, तर मुख्यमंत्री आहेतच, टायगर अभी जिंदा आहे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात। जेडीयू रेकॉर्ड ब्रेक आघाडीवर। तर सध्या बिहार में बहार फिर एक बार नीतीश कुमार अशा घोषणा ज्या आहेत त्या संपूर्ण या परिसरात ऐकायला मिळतात। बिहार में बहार है, फिर एक बार नीतीश कुमार है असा बॅनर जे आहे ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। टायगर अभी जिंदा है असं म्हणत जेडीयूने जी रेकॉर्ड ब्रेक आघाडी घेतलेली आहे त्याचं सेलिब्रेशन आतापासून सुरू झाली आहे। आघाडीचे आकडे अजून घटल्यास महाराष्ट्रासारखीच बिहारची स्थिती होणार आहे। अजून 10 जास्त घटला तर विरोधी पक्षनेता होणं देखील आता बिहारमध्ये अवघड आहे। महाआघाडीसाठी हा सगळ्यात मोठा